एक्सक्लुझिव्ह दृश्य सध्या आपण झी24 तासवर पाहतो। हार घालत नितीन गडकरी यांनी सुद्धा फडणवीसांचं काही वेळापूर्वी स्वागत केलं होतं। तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर फडणवीस पहिल्यांदाच आता नागपुरात दाखल झाले आणि त्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचल्याचं पाहायला मिळतं। ही सध्याची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय। नितीन गडकरी यांनी सुद्धा फडणवीस यांचं स्वागत केलं, त्यांनी मिठी मारली आणि त्यांच्या पुढच्या कार्यकाळासाठी शुभेच्छा सुद्धा दिल्या। यावेळी चंद्रशेखर बावनकुळे आणि पक्षाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते। खास रथ या सगळ्या स्वागत रॅलीसाठी तयार करण्यात आला। देवेंद्र फडणवीस, त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि भाजपचे महत्त्वाचे पदाधिकारी या रॅलीमध्ये सहभागी झाले। 2014ला पहिल्यांदा शपथ घेतली, 2019 आणि आता 2024 मध्ये देवेंद्र फडणवीस राज्याचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आणि त्यांचं होमटाऊन असलेल्या नागपूरमध्ये त्यामुळे उत्साह सध्या प्रचंड शिगेला गेल्याचं सध्या पाहायला मिळतं। मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर ते पहिल्यांदाच नागपूरमध्ये आले आणि त्यामुळे कार्यकर्त्यांकडून त्यांचं स्वागत केलं जातं। आज खरं तर मंत्रिमंडळाचा विस्तार आहे आणि त्याची सुद्धा एक प्रकारे धाकधूक आहे, त्याची सुद्धा गडबड असताना सध्या नागपूरमध्ये फडणवीसांची ही रॅली काढली जाते। पुन्हा येईन असं म्हणणारे देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि त्यामुळे सध्या कार्यकर्त्यांचा उत्साह पाहायला मिळतो। राज्याची तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून धुरा सांभाळल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे नागपूरमध्ये आले। राज्याचं प्रमुख शहर म्हणून नागपूरची ओळख आहे, तिथं आता हिवाळी अधिवेशन सुद्धा पार पडणार आहे आणि त्यामुळे भाजपनं त्यांच्या स्वागताची जय्यत अशी तयारी केल्याची पाहायला मिळालं। नितीन गडकरी यांनी सुद्धा फडणवीसांचं स्वागत केलं। यावेळी फडणवीसांनी पाया पडून गडकरींचे आशीर्वाद घेतले। ठिकठिकाणी पुष्पवृष्टी, ढोल ताशांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करण्यात आलं। विमानतळ ते त्यांच्या निवासस्थानापर्यंत ही रॅली काढण्यात आली। ठिकठिकाणी पुष्पवृष्टी केली जाते, ढोल ताशांचा गजर सध्या पाहायला मिळतो आणि या सगळ्यामध्ये फडणवीसांची ही स्वागत रॅली काढली जाते। हे एक्सक्लुझिव्ह दृश्य सध्या आपण पाहतोय। नितीन गडकरी यांनी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत केलं, त्यांना पुष्पगुच्छ दिला, त्यांच्या आगामी सगळ्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि यावेळी फडणवीसांनी नितीन गडकरींचे त्यांनी पाया पडले, आशीर्वाद घेतल्याचं आपण पाहतोय। सध्याची दोन दृश्य आहेत। एकीकडे खास रथावरून फडणवीसांची सध्या ही रॅली काढली जाते। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या शपथविधीसाठी खरं तर विदर्भातले हजारो कार्यकर्ते मुंबईला गेले होते। फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांचं पहिल्यांदाच नागपूर शहरात आगमन झालं। खरं तर सोमवारपासून विधानसभेचं हिवाळी अधिवेशन सुद्धा पार पडते। आता खरं तर मंत्रिमंडळाची एक प्रकारे लगबग पाहायला मिळते आणि या सगळ्यामध्ये सध्या फडणवीस यांची नागपूरमध्ये स्वागत रॅली काढली जाते। नागपूरमधली ही एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही पाहताय झी24 तासवर। मी पुन्हा येईन असं म्हणणारे देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर ते आता नागपूरमध्ये दाखल झाले। त्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह मात्र शिगेला पोहोचल्याचं पाहायला मिळतं, कारण त्यांच्या स्वागतासाठी खास रथ तयार करण्यात आला आणि या रथामधून सध्या फडणवीसांची स्वागत रॅली काढली जाते। ही दृश्य मात्र एक्सक्लुझिव्ह आहे, कारण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये फडणवीस दाखल होताच त्यांचं स्वागत केलं, त्यांना पुष्पगुच्छ दिला, त्यांचं स्वागत केलं, त्यांचं अभिनंदन केलं आणि यावेळी फडणवीसांनी नितीन गडकरी यांचे आशीर्वाद घेतले। फडणवीस त्यांच्या पाया पडल्याचं दृश्य इथं पाहायला मिळालं। यावेळी चंद्रशेखर बावनकुळे आणि विदर्भातले खास करून नागपुरातले महत्त्वाचे नेते सुद्धा पाहायला मिळाले।